त्याला लोकांनी त्या ठिकाणी थोडी मारहाणही केली आणि त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो 304 अ चा होता, 304 ए चा होता। परंतु त्यानंतर वरिष्ठांनी व्हिजिट दिली आणि वरिष्ठांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की 304 ए नाही, 304 चाच गुन्हा या ठिकाणी दाखल केला पाहिजे। आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरीमध्ये 304 चा गुन्हा दाखल केला आणि ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डापुढे माझ्याजवळ ती ॲप्लिकेशन देखील आहे की या ॲप्लिकेशनमध्ये अतिशय स्पष्टपणे जी काही बाजू मांडण्यात आली आहे, विधी संघर्षित बालक नाम आपण वाचत नाही, जन्मदिनांक 14/9/2006, राहणार बंगला नंबर 1, ब्रह्मा सनसिटी जवळ, वडगाव शेरी, पुणे, याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निगृढपणे सदरचे कृत्य केले आहे। त्याची जन्मतारीख 14/9/2006 अशी असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय 17 वर्ष 8 महिने झाले आहे, तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन 20 यांच्याकडे ॲडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे। हा पहिलाच अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे पोलिसांनी म्हटलेलं आहे की याला ॲडल्ट ट्रीट करावं, कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे 17 वर्षाच्या वरचे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केलं असं जर लक्षात आलं तर त्यांना ॲडल्ट ट्रीट करता येतं, त्या संदर्भातली तरतूद आहे। त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती। माझ्याजवळ तिथली कॉपी आहे, ते जे ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर लिहिलं आहे सीन अँड फाईल्ड, आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा त्यांनी सांगितल्या ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। लगेच इमिजिएटली पोलिसांनी त्याच्यावर अपील दाखल केली आणि कोर्टाकडे अपील दाखल केल्यानंतर सीजीएम साहेबांनी त्या अपील हिअर केली आणि हिअर करून सांगितलं की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाच्या सेक्शन 45 प्रमाणे तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे, तो तुम्ही रिव्ह्यूचा अधिकार तिथे वापरा, आणि जर त्यांनी रिव्ह्यू मध्ये ऐकलं नाही तर पुन्हा आमच्याकडे आम्ही ते नक्की ऐकू। आणि मग ज्यावेळी रिव्ह्यू करता ती पिटिशन दाखल केली त्यावेळेस मात्र मग त्यांनी जो काही आपला जुना निर्णय होता तो बदलला आणि त्याला जी काही कस्टडी आहे ती कस्टडी त्या ठिकाणी दिली। हे करत असताना अनेक मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात आले, विशेषतः त्याचा जो रक्ताचा नमुना घेतला होता, ज्यावेळेस रक्ताच्या नमुन्यामध्ये त्या ठिकाणी अल्कोहोल नाही असं लक्षात आलं त्यावेळेस पोलिसांना स्ट्राईक झालं की काहीतरी याच्यात गडबड आहे, आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए घेतला आणि जो रक्ताचा नमुना होता त्याच्या डीएनएशी मॅच केला, त्याच्या वडिलांचा डीएनए घेतला, तो मॅच केला, तर असं लक्षात आलं की जे रक्त त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचा डीएनए मॅच होत नाही। आणि तात्काळ मग पोलिसांनी त्या संदर्भातली कारवाई केली, जे काही डॉक्टर आहेत त्यांना अटक केली। त्यातनं मग एकाने कबूल केलं की मी 3 लाख रुपये घेऊन अशा प्रकारचा हा नमुना बदललेला आहे। या सगळ्या बाबी त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणल्या, त्याची पहिली चार्जशीट जी आहे ती देखील दाखल केली आणि सगळा लीगल आणि टेक्निकल एव्हिडन्स त्याच्यामध्ये तयार केला। त्याची जी काही क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस आहे ते क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस केलं। त्या क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस मध्ये ज्यावेळी त्यांनी ब्रेक मारलेला आहे त्यात लॉक झालेली स्पीड ही 110 किलोमीटर पर आवरची आहे।